आणि मला हे सांगायला नाही आवडत लोकांना की मी खूप गरिबीतून आले, हे ते सगळे लोक तेच सांगतात, तर तेच मला सांगायला नाही आवडत. सगळेजण स्ट्रगल करूनच वरती आलेले असतात, पण टीका जे करा डोळ्यांनी जेव्हा बघणार तेव्हा. आता घरामध्ये तुला असं कोण वाटलं की जे इथे दाखवण्यापुरते असे वागतात पण बाहेर वेगळे आहेत किंवा काहीतरी फेक आहे? नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन सुरू होऊन आता 2 आठवडे झालेले आहेत आणि पहिलं इविक्शन पार पडलेलं आहे आणि राधा पाटील मुंबईकर घराबाहेर पडणारी पहिली सदस्य ठरली आहे. आणि राधा आता गप्पा मारायला सज्ज झालेली आपल्याबरोबर. हाय राधा, कशी आहे? मस्त, कसं वाटतं बाहेर येऊन? छान वाटतंय. काय बोलणार. तुला वाटलेलं का की इतक्या लवकर येशील बाहेर? नाही, मला नव्हतं वाटलं. ॲक्च्युली मी रडत होती खूप आतमध्ये, मला आईची आठवण येत होती आणि मला बाहेर यायचं होतं, त्यावरून मी बाहेर आली असेल मला वाटतं. मला सांग, तू बाहेर आलीस आणि त्यानंतर मध्ये 2-3 दिवस छान सुट्टी गॅप आली होती. काय केलंस 3 दिवसात? सगळ्यात आधी कोणाला भेटलीस? आईला भेटली सगळ्यात आधी. आईला भेटून जेवली, झोपली 3 दिवस खूप जास्त. आतमध्ये झोपच नाही भेटत म्हणून. आतमधलं तुझं 2च आठवडे जरी असतील तरी एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तू जाण्याआधी तू पाहून गेली असशील तर खूप गोष्टी तुझ्या डोक्यात असतील की अच्छा हे असं असतं तसं असतं. नाही, मी कधीच बिग बॉस नाही बघितला. मी माझे शो चालू होते, इव्हेंट्स माझे कंटिन्यू चालू होते आणि त्यांच्यासोबत माझी मीटिंग झाली. त्याच्यानंतर पण संध्याकाळी माझा इव्हेंट होता मुंबईमध्ये आणि प्रॅक्टिस झाली दिवसभर, संध्याकाळी परत माझा इव्हेंट होता. असं मी कंटिन्यू इव्हेंटमध्ये बिझी होती आणि मी बघितलंच नाही. आणि आतमध्ये जेव्हा बिग बॉसची एंट्री झाली तेव्हा मला असं वाटलं बापरे मी कुठं आली, सगळं बंद बंद झालं होतं म्हणून भीती वाटत होती. पण तू जेव्हा घरामध्ये होतीस त्यावेळेस ना बाहेर इथे खूप वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या सोशल मीडियावरती. सो तुला आल्यानंतर तुझ्या कानावरती काय काय गोष्टी आल्या? मी नाही जास्त माझा फोन बघितला. मी फक्त एकच बघितलं की राधा साधे पण दाखवती असं तसं, पण मी आहे ती आहे असं मी तर सर्वांना सांगितलं की मी आहे ती आहे. आता तुम्ही लोक माझ्यासोबत नाही राहत, तुम्हाला नाही माहिती मी कशी आहे असं. आणि एक असं पण एक न्यूज अशी स्प्रेड झाली होती, माहिती नाही खरी होती का खोटी होती, की हिंदवी होती जी तिने असं सांगितलं होतं की ती जाणार होती पण आयत्या वेळेस तुझा नंबर लागला. सो हे काय, हे तुला माहिती आहे का काही याबद्दल? नाही, मला नाही बोलायचं यावरती, मला नाही माहिती. आता काय बोलणार. बिग बॉसच्या घरामध्ये तुला काय वाटतं की खरं राहणं तिथेच राहण्यासाठी जास्त प्रेफरेबल आहे का गेम करावा लागतो थोडा? नाही, मला तरी असं वाटतं वैयक्तिक की जेव्हा आपला गेम असेल तेव्हा गेम खेळावा. फुकटची छोट्या छोट्या मुद्द्यांवरनं भांडणं करणं हे मला नव्हतं योग्य वाटत, म्हणून मी शांत पब्लिकला दिसत होती. कारण की हे मला पटतच नव्हतं की छोटंसं टी शर्ट इकडे त्याच्यावरनं सगळे भांडणं करा, हे मला नाही आवडत होतं, म्हणून मी शांत होती. आणि घरामध्ये जे काही मधल्या आठवड्यामध्ये घडलं होतं, जे काही आरोप करण्यात आले राकेशवरती, मला तुझ्याकडून ऐकायचं कारण का तू तिथे होतीस. सो नक्की काय घडलं होतं? तो म्हणजे आधी सगळ्या मुलींनी तिला समजवलं की तू उठ इकडनं, पण मला माहिती होतं की तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे. तर डॉक्टर आले, तिला चेक पण केलं आणि गोळी दिली होती आणि तिने गोळी खाऊन ती त्या बेडवरती झोपली. आणि तिचं असं होतं की मी 3 दिवस ॲडजस्ट केलं, आता मी नाही करणार आहे, मला इथे झोपायचं आहे. मग ती तिथे झोपली. सर्वांनी तिला म्हणजे प्राजक्ताताई हे आली आणि तिला उठवलं, तर ती नाही. उठल्यानंतर मला सांगितलं, मग मी तिला उठ उठ बोलली, तर ती माझ्यावरती पण ओरडली की राधा तुला माहिती आहे ना मला बरं नाही, तर का उठवते. तर मी शांत बसली. मग बाकीच्या मुलांनी नाही, फक्त राकेश दादा येऊन तिला हात खेचून उठवत होता, हे तिला नाही आवडलं, त्याच्यावरून मुद्दा एवढा झाला. तुला ॲज अ थर्ड पर्सन म्हणून बघताना असं वाटलं का की त्याचं खरंच असं काही चुकलं होतं किंवा त्यांनी खरंच असं काही जितकं ते एक्झॅग्रेट करून बोललं गेलं तितकं ते खरंच होतं? नाही, वाटत नाही की तो चुकीच्या ह्याच्याने तिचा हात खेचत होता. आत्ता पण मी ठाम आहे या शब्दांवरती की तो चुकीच्या ह्याच्याने तो हात नव्हता खेचत, पण त्याने तिला खेचलाय, की उठवलं आहे, अक्षरशः असं बसवलंय उठवून की तू उठून बस म्हणून.
मग ते चुकीचं नाही आहे मला नाही वाटत, कारण तो नाही आहे तसा, खूप साधा आहे तो. आणि कसं होतं ना, त्या घरामध्ये ना कॅमेराज तर 24 तास असतात, पण आम्हाला दिसतं ना 1 तासाच्याच गोष्टी दिसतात, जे सगळं त्यांना दाखवायचं असतं. त्याच्यामुळे अनेकदा ना गैरसमज सुद्धा होतात बघताना, किंवा काही गोष्टी अशा पद्धतीने दाखवल्या जातात की ते समजतच नाही बघताना की नक्की काय घडलंय. तर मला वाटतं त्यातलीच एक गोष्ट पण अशी झाली की आय थिंक तू तुझ्या पास्टबद्दल काहीतरी सांगत होतीस, आणि ते दिसताना फार वेगळ्या पद्धतीने आलंय. दिसलं. आणि मी बाहेर आल्यानंतर मी पहिला तो व्हिडिओ बघून माझी आई मला, अगं ही काय बोलते. मी अगं मी माझं पास्ट सांगत होती की माझं असं असं झालं की मी अशी राहत होती. हे सगळं मला अनुश्रीला सांगायचं होतं, कारण की ती पण मला तिचं सांगत होती आणि मला असं सांगायचं होतं. आणि शब्द आपले इकडे तिकडे होतात. आणि मी असं सांगितलं की तो जर इथे असता तर त्यांनी या लोकांना खूप ओरडला असता, मारलं असतं, असं तसं. आणि मला खरंच त्याची आठवण येत होती, म्हणून मी तिथे सांगितलं की मला त्याची आता खूप आठवण येते म्हणून. बाहेर आल्यानंतर लोक बोलले तिला बॉयफ्रेंड आहे, असं तसं खूप सारे रील्स बनले त्याच्यावरती. मला शॉक. आणि जर हा माझा पास्ट जर नसता तर मी माझ्या ID वरती पोस्ट केलंच नसतं. मी माझ्या ID वरती पण टाकलं आहे, कारण की येत होती आठवण, खरंय तर खरंय असं. बाहेर आल्यानंतर त्याचा मेसेज होता का की मी बघितलं हे? नाही. नव्हता. आता त्या घरातून तू बाहेर पडलेस, पण जे काही थोडे दिवस तू होतीस तिथे, तुला पण एक छान तिथली सवय लागली होती, किंवा काही जणांची तुझी खूप छान मैत्री झाली असेल. कोणाला सगळ्यात जास्त आता मिस करतेस, आणि तुला काय वाटतं, तुला ती व्यक्ती खूप छान वाटते आणि म्हणून तुला असं वाटतं की त्या व्यक्तीने पुढे जावं? मी रोशन दादाला बोलेल की पुढं जावं, अनुश्रीला बोलेल. म्हणजे जो माझा ग्रुप होता ना 5 जणांचा, मला त्यांनाच बघायचंय पुढे जाताना. बाकीचं कोणाला नाही. खूप छान माझा ग्रुप, खूप छान माझा बॉन्ड झाला होता त्या लोकांसोबत. तिथे राहणं खूप खूप म्हणजे खूप वेगळं आहे. ते तशी फिलिंग्स कोणालाच नसणार. आपल्या घरामध्ये TV असते किंवा घराबाहेरचं काहीतरी दिसतं, तिथे काहीच दिसत नाही. फक्त किचन, बेडरूम, परत बाहेर गार्डन एरिया वगैरे एवढंच. आणि तीच माणसं, डॉक्टर पण एकच यायचा. तर मी त्याला बोलली डॉक्टरला, दुसरं कोई तो डॉक्टर भेजू नाही की दिख रहा है बार बार. असं झालं होतं तिथे. पण आता समजा तुला पुन्हा एक चान्स दिला, अर्थात हे घडणार नाहीये, पण समजा एक चान्स दिला तुला, तर त्यावेळेस आता तुझी स्ट्रॅटेजी काय असेल? मला परत चान्स भेटला तर मी नक्कीच माझे 100% देईल, की मी पूर्णपणे माझा गेम जो आहे तो मी दाखवेल त्यांना, की दुसरी राधा काय आहे हे मी नक्की दाखवेल आता. तुला असं वाटतं का की 2 आठवड्यामध्ये तू ही गोष्ट मी केली पाहिजे होती, यार मी जर का ते केलं असतं तर मी आज घराबाहेर नसते, अशी एखादी गोष्ट? मुद्द्यांमध्ये माझं स्टँड घ्यायला पाहिजे होता, जे की मी नाही घेतला. म्हणजे त्या 2 आठवड्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये लावणी किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरूनही खूप बोललं गेलं होतं. आणि आज अशा अनेक तरुण कलाकार आहेत की ज्या खूप छान लावणी करतात आणि त्या त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवतात. तेव्हा जे एक वाक्य म्हटलं गेलं की तुम्ही एका स्टेजला येऊन तुम्ही डिरेक्टली आलात, काही शब्दांचा मी नाही उल्लेख करत आहे, पण काही शब्द वापरले गेले. तर आता तुला त्या मुद्द्यावरती काय बोलायचं वाटेल, किंवा जर का तुला ते तुझी बाजू मांडायची असेल तेव्हा नाही मिळाली, आता काय सांगायला? मी हे सांगेल की तुम्ही मला आत्ता ओळखताय. मी लहानपणापासून मी किती कष्ट केले, किती स्ट्रगल केलं हे तुम्हाला नाही माहिती आहे. तुम्ही लोकांना तरी डायरेक्टली तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये येण्याचे चान्स भेटले, आम्हाला नाही भेटले. आम्ही खूप स्ट्रगल केला आहे. आणि मला हे सांगायला नाही आवडत लोकांना की मी खूप गरिबीतून आले, हे ते सगळे लोक तेच सांगतात, तर तेच मला सांगायला नाही आवडत. सगळेजण स्ट्रगल करूनच वरती आलेले असतात. पण टीका करा डोळ्यांनी जेव्हा बघणार तेव्हा. तर मी तिथे पण हेच बोलले की तुम्ही आधी डोळ्यांनी बघा की माझी लावणी चांगली आहे की नाही आहे, किंवा मी वेगळं काही करते, तेव्हा तुम्ही मला बोलू शकता. आणि मी आधी पण बोलली होती की माझ्या पूर्ण शोमध्ये मी एकच लावणी करते, मग ती एकच लावणी बघ आणि मग माझ्यावरती टीका कर, असं मी तिला तेव्हा पण बोलली. आणि सगळ्यांना सांगते की माझ्या शोमध्ये मी एकच लावणी करते, ती बघा आणि मग नंतर जज करा की कोण डान्सर कसं आहे आणि काय आहे असं. आता 2 आठवड्यात किती मिस केलंस लावणीला? खूप मिस केलं, म्हणून आतमध्ये डान्स करत होती. सकाळ झाली की डान्स करायला जायची. आता तुला ती 2 आठवड्यात का होईना ती एक सवय लागली असेल ना, उठल्यानंतर एक छान म्युझिक आहे. हा, आणि म्हणजे घरी गेल्यानंतर असं वाटायचं की अरे आता सकाळ होईल, म्हणजे गाणं वाजेल, असं रोज तिथे सवय झाली होती की गाणं वाजणार, उठायचं, नाचायचंय. एक शेवटचा प्रश्न जाता जाता, दीपाली ताईच वाटते मला की ती वेगळं वागते थोडंसं.
क्या बात आहे, खूप छान वाटलं राधा तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि तुला तुझ्या करिअरसाठी आणि सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.